Here I come. तुमच्या बोल्या बोलाय मला काय माहिती. तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? ही कल्पना एकदम अतिशय सुंदर आणि समाजाला बांधिलकी अशी ही कल्पना केली आहे. नमस्कार, कसे आहेत सर्व? मजेत ना? बरेच महिने आम्ही साईश एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलवर कोणताही व्हिडिओ नाही बनवला आहे. तसेच या दिवसापासून पुढच्या काही दिवसात आम्ही तुमच्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ आणणार आहोत. ते फूड व्लॉग असतील किंवा पर्यटनाचे व्लॉग असतील किंवा हिंदू संस्कृती किंवा सण उत्सव या निमित्ताने तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत. तसंच आज होळी या निमित्ताने आम्ही तुम्हाला होळी कशी बनवली जाते, होळी पेटवण्याचं कारण काय हे तुम्हाला या व्हिडिओ थ्रू तुम्हाला आम्ही ही माहिती देणार आहोत. तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ पहिले मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वात आधी आपण जे मधली हे तुम्हाला झाड दिसतं मोठं फांदी, ते लाकूड, हा पहिला बेस म्हणून आपण धरलाय. ह्याच्याच आधारावर आपण बाकीचे हे आपण लाकडं लावत आहोत, जेणेकरून ह्या आधारावर बाकीच्या लाकडं व्यवस्थित राहतील. तो आपली होळी आपली व्यवस्थित आहे. ह्याच्यामुळे काय होणार, कुठलीही जीवितहानी होणार नाही आणि आपली होळी व्यवस्थित पेटेल. आणि मग आता हळूहळू ह्याच्यावरती हळूहळू एक एक लेअर चढत राहणार. मग आपण त्याला मग गवत लावून मग परत आपण रचनी त्याला बांधणार. मग आपली अशी पूर्णपणे होळी तयार होणार. बघा हळूहळू तुम्हाला पुढे दिसेलच. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय, खंदेरी डोंगर बनाविला. आता ही बाजूने आपण ही सपोर्टेड लाकडं लावतोय. त्यानंतर आपण ह्याच्या गवताची पूर्ण लेअर येणार, जेणेकरून ही होळी अजून भक्कम दिसेल आणि पेटायला पण चांगली आहे. 1 2 3 तर आता आपलं सगळी लाकडं लावून झाली आहेत आणि आपण त्यांना सपोर्ट म्हणून एक तार बांधतोय आपण, जेणेकरून हे आपलं बेस आपलं हलणार नाही. थोड्या वेळाने आपण हे गवत जे आहे ते आपण त्याच्या आतमध्ये सोडणार आहे, बाजूने लावणार आहे. ते सर्व लावून झाले की आपली होळी तयार होणार. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे जवरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे, पडू दे पाऊल. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाच जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ दहावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ दहावजी. अरे होणार गोकुळात रंग खेळतो श्रीहरी. गोकुळात रंग खेळतो, रंग रंग खेळतो श्रीहरी.
आनंदाने अशीच दरवर्षी 100 वर्ष नाही लाखो वर्ष अशीच आनंदाने साजरी हो. गणपती बाप्पा आनंद मूळकंदा गणेशा आद्यनाथाय नमो नमः. हरि प्रभु श्री रामचंद्र की जय, माते की जय, हर हर महादेव. आमचा देव सोन्याचा, पाऊस पडतोय मोत्याचा. आमचा देव सोन्याचा, पाऊस पडतोय मोत्याचा. आमचा देव सोन्याचा, पाऊस पडतोय मोत्याचा. Here I come. तुमच्या मोऱ्या कोण आहे मला काय माहिती. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? ही कल्पना एकदम अतिशय सुंदर आणि समाजाला बांधिलकी अशी ही कल्पना केली आहे. ह्या ज्या पुरणपोळी फुकट जाणार त्यापैकी ती जी संकल्पना आपण केलेली, एखाद्या गरिबाचा पोट कसा भरेल, त्याला कसं त्याच्यापासून एक दिवसाची त्याची भूक भागेल, ही संकल्पना अतिशय सुंदर कल्पना आहे. तुझी झोकून आशा चालत राहतू, गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा, दिसल वाट तुझी. हो झोकून आशा चालत राहतू, गाडून टाक भीती. मागू नको